नमस्कार, मी सुरेखाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात नारळी भात. जो जिलेबीला कलर वापरतो ना, तो कलर वापरला तरी चालेल, कारण मला कलर आवडत नाही, त्यामुळे मी कलर टाकलेला नाही किंवा केशर पण नाही टाकलं मी. पाहूयात साहित्य. भात आणि खवलेला नारळ दोन्ही समप्रमाणातच घ्यायचा. भात इतका घेतलेला आहे आणि खवलेला नारळ पण तितकाच घेतलेला आहे. इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. काजू आणि बदामाचे काप केलेले आहेत. हे टाकूयात. तुपावरती ह्याला व्यवस्थित तळूयात. मस्त ह्याला खरपूस रंग आला पाहिजे. हलका गुलाबी रंग आला की आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात. इथे हिरवे मनुके पण टाकलेले आहेत, जास्त नाही टाकायचे. चला साजूक तूप घालूयात. एक दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 2 ते 3 हिरवी इलायची. आता घालूयात ओला नारळ खवलेला ओला नारळ आहे हा. ह्याला व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊयात. थोडासा नारळाचा कच्चा पण गेला ना की त्यात आपण साखर घालूयात. व्यवस्थित शिजवलं पाहिजे ह्याला. तुपावरती हलक्या हाताने फिरवत राहायचं. एक मोठा नारळ मी मद्रासी नारळ खवलेला आहे, आणि जर आपल्याला नसेल तर बाजारातून पण खवून मिळतं किंवा ओला किस पण मिळतो. नारळी पौर्णिमा आहे म्हणल्यावर नारळी भात तर बनलाच पाहिजे. नारळी भात सगळ्यांना आवडतो आमच्या घरामध्ये. मी दरवर्षी करत असते. अच्छा. आता नारळ आपल्याला मस्त असा मऊसूत शिजत आलेला आहे. आता ह्यात घालूयात साखर. हे पहा, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गोड तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मी थोडंसं कमीच गोड करणार आहे, आणि खूप सोपी रेसिपी आहे. झटपट बनणारी रेसिपी आपली. विलायची पावडर केलेली आहे, ती पण मी टाकणार आहे. पावडर टाकल्याच्या नंतर चांगला खमंग वास यायला लागलाय, मस्त असा स्वाद. साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे. हे पहा, संपूर्ण साखर वितळलेली आहे. आता ह्यामध्ये आपण भात घालूयात. भात कसा एकदम सुटसुटीत केलेला आहे पहा. बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ वापरू शकता. आणि जेव्हा आपण भात टाकल्यानंतर मिक्स करतो ना, त्यावेळेला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं की जेणेकरून भात तुटला नाही पाहिजे. अजिबात भात तुटत नाहीये. किती मस्त भात दिसायला लागले. नारळी भात खूप छान दिसायला लागलेला आहे, आणि आपला भात तुटत पण नाही, अख्खाच्या अख्खा आहे. गरम गरम खायची खूप अप्रतिम टेस्ट लागते, आणि खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. जास्त वेळ लागणार नाही. जर कुणाला हे घाई गडबडीत बनवायचं आहे तरी खूप फास्ट रेसिपी आहे. चला, आपलं नारळी भात तयार आहे. प्लेटिंग करूयात आणि गरम गरम खायला घेऊयात. तुम्ही पण ट्राय करा, करून पहा, आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक टीप आहे, तुम्हाला टीप सांगायची राहिलेली आहे. जर आपण जेव्हा भात मिक्स करतो त्यावेळेला जर तुटण्याची शक्यता वाटत असेल किंवा तुमचा भात तुटत असेल तुमच्याकडनं, तर आपण जेव्हा भात उकळवतो त्यावेळेला थोडंसं लिंबू पिळायचा त्यामध्ये, त्यामुळं भात तुटत नाही. चला, तयार झालेला आहे. मस्त वास येते, चांगला वास येते, खूप छान. चला, आता गरम गरम खाऊयात. नारळी भात बनवलेला आहे पहा, एकदम छान दिसतोय.